हरे कृष्ण. तर आपण सर्वप्रथम भगवद्गीतेचा 11वा अध्याय, ज्याचं नाव विश्वरूप दर्शन योग आहे, तर त्याची चर्चा करूया. आणि या अध्यायाचा 10व्या अध्यायाशी काय संबंध ते पण जाणून घेऊया. तर 10व्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणाले होते की ते सर्वव्यापी आहेत, संपूर्ण ब्रह्मांडाचा आधार आहेत. आणि भगवंत म्हणाले होते की "ते काय तुला सांगू म्हणे, एका अंशेन सितो जगत." अरे एका अंशाने सगळं विश्व आहे आपल्याला, मी संपूर्ण ब्रह्मांड सगळं मी आपल्याला नाही एका अंशानं. आणि मग ते सर्वव्यापी रूप पाहायची अर्जुनाला इच्छा झाली. अर्थात हे जाणून घेणं फार आवश्यक आहे. 10व्या अध्यायामध्ये अर्जुनाने स्पष्ट स्तुती केलेली आहे भगवंताची. पण मग असं असताना विश्वरूप का पाहावंसं वाटलं त्याला? तर प्रभुपाद त्या ठिकाणी उल्लेख करतात की भविष्यामध्ये एखादा कोणी म्हणेल की मीच भगवंत आहे, मीच कृष्ण आहे. पण त्यानं ते विश्वरूप दाखवलं तर पटलं, खरं आहे. विश्वरूप दाखवत नसेल, मग फसवणूक करतोय आपली. म्हणजे पुढच्या लोकांसाठी त्याने आधीच आपल्याला काय केलेलं आहे, भगवंत कृष्ण भगवंतच आहेत हे वेगळ्या पद्धतीनं अर्जुन वेगळे प्रश्न विचारून आपल्याला पण त्यात सहाय्य करतोय अर्जुन. हा फायदा आपल्यासाठी. तर आपण हे जे एकूण याच्यामध्ये 55 श्लोक आहे त्या अध्यायामध्ये, आणि प्रत्येक श्लोकामध्ये किंवा श्लोक समूहामध्ये काय काय वर्णन केलं त्याची आपण थोडी चर्चा करूया आधी. तर 1 ते 4 जे श्लोक आहेत त्याच्यामध्ये अर्जुनानं भगवान श्रीकृष्णांना विश्वरूप दाखवण्याचं निवेदन केलं. आणि 5 ते 8 या श्लोकांमध्ये श्रीकृष्ण काय करतात, आपल्या विश्वात रूपाचं वर्णन करतात. त्याच्यानंतर 9 ते 14 श्लोकांमध्ये काय होत आहे, अर्जुनाने जे विश्वरूपाचं दर्शन केलं त्याचं वर्णन संजय करतो धृतराष्ट्राला, की अर्जुन असं पाहत होता, असं करत होता म्हणून. आणि 15 ते 31 या श्लोकांमध्ये अर्जुनानं विश्वरूपाचं जे दर्शन केलं त्याचा अनुभव या श्लोकांमध्ये आपल्याला आढळेल. आणि 32 ते 34 या श्लोकांमध्ये अर्जुनाने विचारलं, कोण आहे तुम्ही नेमकं? भगवान म्हणतात मी काळ आहे. तर आणि मग त्याचबरोबर भगवंत म्हणणार आहेत की तू केवळ काय कर, निमित्त म्हणून माझ्यासाठी निमित्त म्हणून कार्य करतो, असं सांगितलं. आणि 35 ते 46 या श्लोकांमध्ये अर्जुनाच्या प्रार्थना आहेत विश्वरूपाप्रती केलेल्या. आणि त्याच्यानंतर 47 ते 55 श्लोकांमध्ये याचं वर्णन आलेलं आहे की श्रीकृष्णांच्या कुठल्याही रूपात दर्शन करण्यासाठी भक्ती आवश्यक आहे. भक्तीशिवाय, कारण भक्ती हे काय, भक्ती किंवा भक्ती योग याद्वारेच आपण स्वतःला किंवा जीव भगवंताशी जोडला जाऊ शकतो. मिसळला जात नाही, जोडला. योग योग म्हणजे जोडणं. इतर अनेक योग आहेत, त्या योगांमध्ये भक्ती पण समाविष्ट आहे. भक्ती नसेल तर ते योग कुठलंच करू शकत नाही. कारण भक्ती हा खरं तर आधार आहे सगळ्या म्हणजे योगांचा. पण दुर्दैवानं असं होतं की भक्ती योगच प्रमुख न मानता काही जण इतर योगामध्ये भटकत राहतात. पण शेवटी भक्तीकडे द्यावं लागतं ना. आपण भगवद्गीतेच्या वेगवेगळ्या श्लोकातनं पाहिलेलं आहे. तर इथं आपण थोडी मग चर्चा करूया याविषयी. इथं आपण बघू शकतो की या 11व्या अध्यायामध्ये अर्जुन म्हणतोय, आता सुरुवातीला अर्जुना जे म्हणतो त्याच्यावर क्लिअर कळतं आपल्याला की हे विश्वरूप बघण्याची अर्जुना स्वतःसाठी इच्छा नाहीये. कोणासाठी काय पाहायचं त्याला, अर्जुनाला? खरं तर इतर भविष्याचे लोक आहेत त्यांच्यासाठी चाललंय सगळं. म्हणजे अर्जुन काय विचारतो, अर्जुन काय म्हणतोय, अर्जुन वाच मदनुग्रहाय परमम गुह्यमज्ञात मध्यात्म संज्ञितम यत्वयोक्तम वचस्तेन मोहोयम विगतो मम. इथं अर्जुन म्हणतोय, या परमगुह्य आध्यात्मिक विषयांसंबंधी तुम्ही कृपावंत होऊन जे उपदेश दिले आहेत ते ऐकून माझा मोह नष्ट झालाय. म्हणजे आता मोह नष्ट झालाय. कृष्णच भगवान त्याचा स्वीकार पण केला अर्जुनानं. परम ब्रह्म परम धाम पवित्रम परमम भवान, असं बरंच काय अर्जुन म्हणालेलं आहे. पण ते म्हणताना असितो देवलो व्यासा, सगळ्या ऋषीमुनींचं पण
संदर्भ दिलेला आहे. ते सगळे म्हणतात तुम्ही भगवंत आहे. तुम्ही सुद्धा सांगताय तुम्ही भगवंत आहात म्हणून, आणि मी पण ओळखलं तुम्ही भगवंत आहे म्हणून. एवढं सगळं झालेलं आहे. आणि पुन्हा दुसऱ्या श्लोकात पण तेच म्हणतो अर्जुन, हे कमल नाही ना, म्हणजे जीवांची उत्पत्ती लय यांच्याविषयी तुमच्याकडनं सविस्तर ऐकल्यावर तुमच्या आगाध महात्म्याची अनुभूती पण झाली. म्हणजे आता अनुभूती पण झाली त्याला. आता बघा, एवढं झाले याचा अर्थ काय झालेला आहे? अर्जुनाला खात्री पटली आहे कृष्ण भगवंत आहेत म्हणून. आता विश्वर पाहायची काही आवश्यकता नाही. पण का म्हणतोय हा? की भविष्यातल्या जीवांसाठी त्यांची फसवणूक होऊ नये म्हणून. म्हणून लगेच तिसऱ्या श्लोकात काय दिसतं बघा, एवमेतद्यथाथ त्वमात्मानं परमेश्वर द्रष्टुमिच्छामि ते रूपम ऐश्वरम पुरुषोत्तम. तुम्ही वर्णन केल्याप्रमाणे तुमचं मूळ रूप तर पाहतोय मी, पण या प्राकृत सृष्टीमध्ये तुम्ही कसं प्रविष्ट झालं ते मला पाहायचं. मला ते रूप तुमचं रूप पाहायचंय अजून म्हणतोय तर. म्हणून तात्पर्य शेवटी शेवटी भगवंत काय लिहितात, प्रभुपाद म्हणतात, श्रीकृष्णाला माहित होतं म्हणे की अर्जुन एक आदर्श स्थापित करण्यासाठी विश्वर पाहायला इच्छा करतो. कारण भविष्यात लोक भोंदू लोक असणार, मीच कृष्ण आहे म्हणून. म्हणून लोकांनी दक्ष राहायला पाहिजे. आणि मग हे सिद्ध करण्यासाठी जर कोणी म्हणत मी कृष्ण आहे का दाखव विश्वरूप, नाही दाखव तर मग प्रभुपाद म्हणतात त्या लात मारू, लात घालून त्याला पाठवून द्यायचं. कसला आलाच कृष्ण तू, नाव असेल तुझं कृष्ण, पण तू काय पूर्ण पुरुषांना भगवान श्रीकृष्ण नाहीस. तरी अर्जुन बघा कशी किती नम्रता अर्जुनाची. काय म्हणतो बघा, मन्येसे यदि तच्छक्यम मया द्रष्टुमिति प्रभो योगेश्वर ततो मे त्वं दर्शयात्मानम अव्ययम. हे प्रभो, मला तुमचे विश्वर पाहणे शक्य आहे असे जर तुम्हाला वाटत असेल तर हे योगेश्वरा, तुम्ही कृपया ते आपले अमर्याद विश्वर मला दाखवा. थोडं आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे. आता पुढं काय म्हणणार बा भगवंत, भगवंत काय करताय तिथं की, तर त्यासाठी मी काय करतो म्हणे, हे कधी पाहिलं नाही म्हणे. आता बघ 8वा श्लोक जो आहे त्यात आपण अगदी प्रत्येक एक एक श्लोक सगळं घेत नाही, आपण त्याचा सार घेणार आहे. तर म्हणतात हे रूप म्हणे कोणी पाहिलं नाही, माणसाने पाहिलं नाही, हे कोणाला माहित नाही, हे पहिल्यांदा तुला दाखवतोय म्हणतात. आणि काय म्हणतात 8वा श्लोक काय म्हणतात बघा, पण एक आहे गोष्ट, परंतु तू स्वतःच्या वर्तमान नेत्रांनी मला पाहू शकणार नाहीस. 8वा श्लोक. म्हणून मी तुला दिव्य नेत्र प्रदान करतो, माझे योग ऐश्वर्य पहा. इथं थोडस आपल्याला समजून घेणं खूप आवश्यक आहे. आता विचार करा, विश्वरूप हे भौतिक रूप आहे, भौतिक सृष्टीमध्ये प्रकट झालेलं रूप आहे, कल्पना असल्यासारखं आहे. मग असं असताना ते रूप पाहण्याची दिव्य दृष्टी दिली नाही भगवंतानी. पण आता भगवंताचं विश्वरूप काल्पनिक रूप पाहायला का दिव्य दृष्टी देतो भगवंत, दिव्य नेत्र? बघा, समजण्याची गोष्ट आहे. भगवंतानं त्याला दिव्य डोळे दिले, पण त्याचं चेतना आधी दिव्य झालेली. म्हणजे दिव्य चेतनेनं तो भगवान श्रीकृष्णाचं दिव्य रूप पाहू शकतोय. त्याला फक्त दिव्य रूप पाहू शकतो तो आध्यात्मिक. पण हे भौतिक रूप पाहण्यासाठी भगवंताने काय केलं, मग त्याला तशी दृष्टी दिली जेणेकरून तो ते विश्वरूप पाहू शकेल. लक्षात ना? म्हणजे अर्जुनाला हे भौतिक रूप पाहण्यासाठी भगवंताने फक्त डोळे दिले वेगळे, फक्त चष्मा घातला. ते 3D सिनेमा असतो ना जसा, फक्त चष्मा देतात आपल्याला. तो चष्मा घातला ना आपल्याला वेगळं दिसू लागतं, काढलं की काय वाटत, एवढं काय विशेष वाटत नाही. तसं आहे, भगवंताने फक्त चष्मा दिला. आता त्या काळ चष्मा नव्हता म्हणा, पण भगवंताने अशी विशेष दृष्टी दिली. आणि मग आता संजय सांगतोय धृतराष्ट्राला अर्जुनाने काय काय पाहिलं. बघा काय काय पाहिलं, की वर्णन आहे, फार सुंदर वर्णन आहे. असंख्य मुख त्या विश्वपामध्ये, असंख्य नेत्र, अद्भुत दृश्य, सगळ्या अलंकाराने शास्त्रात सज्ज, दिव्य वस्त्र धारण केले, दिव्य माळ्यात गळ्यामध्ये, खूप दिव्य, एवढा सुगंध येत होता त्या शरीरातनं. आणि त्यांचं विश्व अद्भुत तेज, अनंत आणि सर्वव्यापी, सगळीकडे व्यापलेलं होतं. बघल तिकडं भगवंताचं रूप सगळीकडं असं दिसत होतं. म्हणजे
अनेक वक्त्र म्हणजे अनेक मुख होती, भरपूर डोळे, भरपूर हात, सगळं सगळीकडे पसरलेलं होतं. आणि एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी बरं का, कधी कधी एक चुकीचं चित्र आपण पाहिलं असेल. मग चुकीचं का सांगताय आम्हाला? खरं ते सांगा ना. मग चुकीचं काय ते सांगून खरं काय ते सांगतो ना तुम्हाला. चुकीचं काय सांगितलं, काय बघतो आपण? बऱ्याच वेळेला दिसतं की एक मोठा फोटो असतो, दोन भाग असतात त्याच्यामध्ये. एका भागात काय केलं असतं, कृष्ण आणि अर्जुन, कृष्ण अर्जुनला उपदेश करतायत. दुसऱ्या चित्रात विश्वरूप दाखवत आहेत. अर्जुन विश्वरूपात थक्क झालेला आहे, कृष्ण दाखवत नाही तिथं. ते चुकीचं चित्र आहे का? कारण विश्वरूप हे कृष्णाच्या शरीर कृष्णामधूनच प्रकट झालेलं असल्यामुळं कृष्ण पण आहे तिथं. कृष्ण दाखवतात, हे बघ माझं रूप पहा म्हणून. आपल्याकडे स्वतःकडे कोण दाखवून म्हटलं नाही, तिकडे दाखवलं बघते माझं विश्वरूप पहा म्हणून. म्हणजेच विश्वरूपापेक्षा पण श्रेष्ठ कुठलं रूप आहे? कृष्ण रूप आहे. विश्वरूप हे मुख्य रूप नाहीये. म्हणून भक्तगण विश्वरूपाची आराधना करत नाहीत. जे निर्गुण निराकारवादी आहेत ते काय करतात? ते विश्वरूपाची आराधना करतात. कारण त्या रूपाशिवाय गाडी पुढे जात नाही. पण आता जे दिव्य रूप त्यांना अजून पचत नाही, पेलत नाही, म्हणून म्हणजे म्हणतात विश्वरूपाची आराधना करायची इच्छा असते. भगवान म्हणतात काय हरकत नाही, माझ्या भौतिक दृष्टीनं जे व्यापलेलं रूप आहे, हं, त्याची का होईना करा, सुरुवात तरी करा, कुठं तरी गाडी चालू तरी हो तुमची. पुढं म्हटलेलं आहे की तसं कदाचित आकाशामध्ये हजारो सूर्य जर एकाच वेळेला आले तर कदाचित म्हणे, नक्की नाही, ते तेज या विश्वरूपाच्या तेजाशी साम्य करू शकेल. कधी? हजारो सूर्य एकाच वेळेला जर आले आकाशामध्ये तर. म्हणजे एवढं तेज, प्रचंड तेज बाहेर पडतो भगवंतामधून, त्या विश्वरूपामधून. आणि पुढे तिथं काय झालं? आणि अर्जुनानं बघितलं, सगळे वेगळे ब्रह्मांड बघितले, तिथंच सगळं, तिथंच दिसायला सगळं. आणि आता काही जणांचा प्रश्न असणार आहे की यशोदा मातेच्या मुखामध्ये भगवान श्रीकृष्णाने जे, क्षमा करा, यशोदेनं भगवान श्रीकृष्णाच्या मुखामध्ये जे रूप पाहिलं, ब्रह्मांड दर्शन, मग ते कुठलं बरं? ते विश्वरूप नव्हतं. ते फक्त झलक होती एक. असं विश्वरूप नव्हतं ते. आणि आता काय झालंय बघा, एवढं सगळं बघून अर्जुनाची अवस्था काय झाली ते पाहायचं आपल्याला. काय अवस्था आलेली आहे? तथा विस्मयाविष्टो हरिष्ठरोमा धनंजय प्रणमे शिरसा देवम कृतांजलीरभाषत. त्यानंतर भ्रमित आणि आश्चर्यचकित होऊन अंगावर रोमांच उभारलेला अर्जुन प्रणाम करण्यासाठी नतमस्तक झाला आणि हात जोडून त्याने भगवंताची स्तुती करण्यास प्रारंभ झाला. आता पण काय नात होतं अर्जुनाचं आणि याचं, कृष्णाचं? मित्र होते दोघं. नंतर काय झालं? मैत्री थांबली, गुरु शिष्य झाले. आता बघून घाबरला, तरी भगवंत आहेत हे तर. आता त्याला हे झालं, स्तुती सुरू केली. अर्जुन भरपूर स्तुती करतो. हं. म्हणे मी तुमच्या शरीरामध्ये एकत्र झालेल्या सर्व देवांना, विविध जीवांना पाहतोय आता. आणि कमलासनावर बसलेले ब्रह्मदेव, शिवजी, ऋषी, सगळ्या सर्पांना तुमच्या देहात पाहतोय म्हणजे विश्वरूपामध्ये. आणि पुढं हं, खूप म्हणजे सगळीकडं अशी विशिष्ट रूपं दिसत आहेत अर्जुनाला. हं. आणि ते पाहणं फार अवघड चाललंय, म्हणजे एवढं तेज येऊ लागलं तुमच्या शरीरातनं, सगळे म्हणजे व्याप्त आहे. आणि इथं अर्जुन स्पष्ट म्हणतोय की या संपूर्ण विश्वाचे परम आश्रयस्थान तुम्हीच आहात. तुम्ही अव्ययी आणि पुरातन आहात. तुम्ही शाश्वत धर्माचे पालक, हम्म, पुरुषोत्तम भगवान आहात, हे माझं मत आहे. आणि पुन्हा चालू आहे अजून. तुमचा महिमा अगाध आहे. चंद्र आणि सूर्य तुमचे नेत्र आहेत. म्हणजे कोणाचे नेत्र आहेत? भगवंताचे. चंद्र आणि सूर्य नेत्र आहेत. आणि तुमच्या मुखातनं पडणारा बाहेर पण अग्नी आहे. काय करू लागलेलं आहे? संपूर्ण विश्वाला तो तप्त तापू लागलाय, मुखात निघणार अग्नी. आणि काय झालेलं आहे? तुम्ही एकट्याने संपूर्ण आकाश, ग्रहलोक, सर्व दिशा तुम्ही व्याप्त केलेले आहेत. तुमचं उग्र आणि अद्भुत रूपावरून सर्व ग्रहलोक अतिशय व्यथित झालेले आहेत.
घाबरून गेले सगळे. काय अरे काय चाललंय काय, हे कसलं रूप भयंकर. आणि काय होऊ लागले, सगळे देवता शरण येऊन तुमच्यात प्रवेश करतायत. कारण सगळं विश्वरूप म्हणजे काय, जायचं कुठं बाहेर त्यांनी, सगळीकडे भगवंताचं रूप दिसू लागलंय. आणि मग सगळे स्वस्ती वाचन करू लागले. स्वस्ती स्वस्ती सुमंगलय, ओम शांती 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 हे. ते असं सगळे मंत्र उच्चारण चाललेलं आहे सर्वांचं. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. हे बरेच मंत्र आहेत. सगळं स्तुती करतायत, रक्षण व्हावं म्हणून आपलं. एवढंच का, रुद्र आदित्य वसुगण साध्यगण विश्वदेव अश्विनीकुमार मरुदगण पितृगण 22व्या श्लोकात आलेलं आहे. सगळे विस्मित, हा असं एकदम गदगद बघाल, त्यांनी कधी बघितलंच नाही असं रूप. आणि मग हे सगळं बघून अर्जुन काय म्हणतो, की एवढं भयंकर रूप बघून माझं मन काय झालेलं आहे, व्यथित झालंय. आणि माझं धैर्य आणि मानसिक संतुलन नाहीच झालेलं आहे. अर्जुनाला भीती वाटू लागली आता एवढं सगळं बघून. माझ्यावर कृपा करा म्हणे. आणि तुमचं जे मृत्यूरूपी प्रज्वलित मुख आणि अकराळ विकराळ दाढा बघून माझं संतुलन हरपलंय, मी गोंधळून गेलोय म्हणे. मला कळेन झालं काय करायचं. आणि सगळे जे सगळे योद्धेवर सगळेजण तुमच्या मुखात प्रवेश करून काय झालेलं आहे, तुमच्या दातामध्ये त्यांचं काय झालेलं आहे, त्यांच्या मस्तकात चुरडा झालेला दिसतंय म्हणे मला. सगळे काय झालेत पूर्ण आज. आता अर्जुनाला भगवान म्हणणार आहेत, हे बघ तू युद्ध कर नाही कर, ते मरणार तर मेलेलेच आहेत आता. अरे मेलेल्या माणसाला मारायचं काय, त्यात काय मोठं शौर्य आहे? तरी माझी इच्छा आहे बा तू करा म्हणून. तू नाही की तर असं तर मरणारच ना. तू मार ना बाबा, तू निमित्त म्हण ना, मी तुला निमित्त बनू, काय पाप लागणार नाही, ते मी बघतो ना, तुला काय करायचं मै हो ना. भगवंत म्हणतात तर त्याला खात्री पडतात. आणि इथं खूप सुंदर उपमा दिलेली आहे. यथा नदीनाम बहवोऽम्बुवेगः समुद्रमेवाभिमुखा द्रवन्ति तथा तवामि नरलोकवीरा विशन्ति वक्त्राण्यभिविज्वलन्ति. ज्याप्रमाणे नद्यांचे अनेक प्रवाह समुद्रामध्ये प्रवेश करतात, त्याप्रमाणे हे सर्व महान योद्धे तुमच्या प्रज्वलित मुखांमध्ये प्रवेश करीत आहेत. सगळं चालेल तोंडामध्ये, कोणी राहिलं नाही शिल्लक. आणि खूप वर्णन येतं. तर मला हे सांगा म्हणे, आधी विश्वरूप होतच, पण आता काय केलेलं आहे, आता उग्ररूप धारण केलेलं आहे. तोंडात आग बाहेर लागलेली, सगळे हात चालेत, पण जळून चाललेत, सगळे भस्म होत आहेत, दात अडकून त्याचा डोक्यात चिरडून चाललेलं आहे. एवढे मोठे अति रथी महारथी, अहो मी म्हणणार आहे, किती तर लोकांना युद्धभूमीवर पाणी पाजलेले लोक, आणि काय झाले यांच्या अवस्था, भयंकर अवस्था. अर्जुन म्हणतो तुम्ही कोण आहात, मी तुम्हाला प्रणाम करतो, मी प्रसन्न व्हा म्हणे, मी तुम्हाला जाणू इच्छितो म्हणे, मला कळेल झालं कोण तुम्ही. भगवान काय म्हणतात, श्री भगवान वाच कालोस्मी लोकक्षा कृत प्रवृद्धो लोकान समाहर्तुमिह प्रवृत्तः ऋतेपि त्वाम न भविष्यन्ति सर्वे ये वसिता प्रत्यनीकेषु योधः. भगवान म्हणतात, मैं समय हूं. श्री भगवान काय म्हणाले, जगतांचा विनाश करणारा काळ मी आहे, आणि सर्व लोकांचा संहार करण्यासाठी मी या ठिकाणी आलो आहे. तुझ्या व्यतिरिक्त म्हणजे पांडवां व्यतिरिक्त दोन्ही सैन्यातील सर्व युद्धांचा विनाश होणार आहे. काय भगवंताचं काय डायलॉग आहे, बोलतायत. पांडवांना काहीच होणार नाही याची गॅरंटी भगवंत आताच देतात, आधी सांगून ठेवलं त्यांनी. आणि म्हणून म्हणतात भगवंत, अरे ओठ, युद्धात सिद्ध हो आणि यश प्राप्ती कर म्हणे, शत्रूवर विजय मिळव आणि समृद्ध राज्याचा उपभोग घे. माझ्या योजनेनुसार त्यांचा पूर्वीच मृत्यू झाला आहे, आणि हे सभ्यसाची युद्धामध्ये तू केवळ निमित्त मात्रच हो. निमित्त मात्र 33व्या श्लोकामध्ये खूप महत्वाचा मुद्दा आहे. निमित्त मात्र भव सभ्यसाची, मी करतोय म्हणून नाही चालणार, मी एवढं केलं, मी केलं, काय करणार तू. अरे भगवंताने शक्तीच काढून गेली, हवाच काढून गेली, करणार तरी काय तू. हो गाडी माझी मोठी भारी,
लई काय म्हणतात, आपण म्हणतो लई भारी, पण हवाच गेली तर मग असेल तुमची लई भारी, गॅसच काढून घेतलं तर कुठं लावणार, शो साठी लावणार ना आपण. भगवंत सगळंच, सगळं त्यांच्याकडे आहे. म्हणून म्हणतात अरे तू निमित्त मात्र बनून कर, तू काळजी करू नको, मी म्हणू नकोस. हं? तू स्वतःला करता समजू नकोस. हं? मी तुझ्याकडनं करून घेणार आहे, तुला काय काळजी, चिंता कसली तुला. हे किती अडचण असते हो आपली, आपण चिंता खूप करतो. चिंता आणि चिता दोन शब्द आहेत, फक्त एक अनुस्वाराचा फरक आहे, टिंबसन वर त्याचाच फरक आहे. तर चिंता आयुष्यभर जाळते, चिता जिवंतपणे जाळते आपल्याला. नाही, चिता मेल्यानंतर चिंता आयुष्यभर, आणि दोन्ही चिंता आणि हे आपलं चिता दोन्ही थांबवायचं असेल तर आपल्याला चिंतन करायचंय भगवंताचं. आयुष्यभर जाळते ती चिंता, मेल्यावर जाळते ती चिता. हे दोन्ही थांबवण्यासाठी करायचं आहे आपल्याला चिंतन भगवंताचं. आणि म्हणून भगवान म्हणतात, तो निमित्त मात्र बन. तुला पाप लागेल का हे लागेल काही समजू नको, ओळखून हे करून घाबरू नकोस. तू फक्त मी सांगेल तसं कर. आणि काय झालेलं आहे, अरे द्रोण भीष्म कर्ण हे सर्वांना मी आधीच मारलेलं आहे, म्हणजे तू बघितलंस की नाही, तोंडात जाताना पाहिलंच ना. मग काय आता पाहिजे तुला, व्यथित होऊ नकोस, केवळ युद्ध कर, कर्तव्य म्हणून युद्ध कर. आणि मग संजय कडनं संजय सांगतो आता, हे ऐकल्यावर अर्जुन भयभीत आहे, अजून स्तुती करू लागलेला आहे. खूप सुंदर श्लोक आहे ते सगळे. हा श्लोक तर 36वा श्लोक बघा, 36. तर आपण म्हणतो ना, त्याचा माझा 36 आकडा म्हणतो की नाही, तर या 36व्या श्लोकात काय सांगितलं बघा. अर्जुनोवाच स्थाने ऋषिकेश तव प्रकीर्त्या जगत् प्ररशत्यनुरज्यते च रक्षांसि भीतानि दिशो द्रवन्ति सर्वे नमस्यन्ति च सिद्ध संघाः. अजून काय म्हणतो बघा, हे ऋषिकेश, तुमच्या नाम श्रवणाने संपूर्ण जगत हर्षोल्लासित होते. किती महत्वाचा पॉइंट आहे बघितलं. भगवंताच्या नाम श्रवणानं, नाम कीर्तनानं संपूर्ण जगामध्ये आनंदी आनंद होणार आहे. हे एका दृष्टीने काय केलेलं आहे, भविष्यवाणीचाही. पुढं असं नाम कीर्तन होणार आहे सगळीकडं, विश्वामध्ये, सगळ्या विश्वात. आणि सगळ्यांना खरा आनंद या कीर्तनानंच होणार आहे, दुसरं काय उपाय नाही. पुढं म्हटलंय, सगळे लोक काय होतात म्हणे, तुमचं नाम श्रवण जो करेल तो त्याला तुमच्याविषयी आसक्ती निर्माण होते. आणि सिद्ध पुरुष तुम्हाला नमस्कार करतायत, पण राक्षस भयभीतून इकडे तिकडे पळतायत म्हणे, हे योग्यच घडतंय म्हणे. भक्त आहेत, तुम्हाला बघून आनंदित होतात. आणि भक्त नाहीत, ते घाबरून पळत सुटलेले आहेत. घाबरगुंडी उडाली त्यांची, गुंडी पण उडाली आणि घाबरगुंडी उडाली. होय ना. आता पुढं स्तुती करतोय, आता स्तुती करतोय भगवंताची. तुम्हाला नमस्कार करतो, इकडून नमस्कार, तिकडून भरपूर दिलेलो. आता मजा बा कशी झाली अर्जुनाची. आता मित्र आहेत दोघं, ते सगळं आठवलं अर्जुनाला. अरे रे रे, हो, हे भगवंत आहेत. मी काय बोललो त्यांना आतापर्यंत, कसं कसं बोललो मी. आता वाईट वाटू लागलं अर्जुनाला. काय म्हणतो बघा अर्जुन, 41 आणि 42 श्लोकामध्ये काय म्हणतो. सखेति मत्वा प्रसभम यदुक्तम, हे कृष्ण हे यादव हे सखेति अजानता महिमानं तवेदं मया प्रमादात प्रणयेन वापि यच्चापहासार्थमसत्कृतोऽसि विहारशय्यासन भोजनेषु एकोऽथवाप्यच्युत तत्समक्षम् तत्क्षामये त्वामहम अप्रमेयम्. म्हणे, मी तुमचा महिमा जाणला नाही, मी तुम्हाला मित्र समजून हे कृष्ण हे यादव हे मित्र असा अनादर केला म्हणे. प्रेमानं आणि प्रमादानं जे काय केलं असेल मला क्षमा करा म्हणे. कधी कधी विश्रांतीच्या वेळेला, चेष्टा करताना, एका शयवर शयन करताना, एकत्र भोजन करताना, बसताना, एकांतवासात, सगळ्या मित्रांच्या पुढं तुमचा अपमान मी केलेला आहे. त्यामुळे काय करा, मला तुम्ही मला क्षमा करा.
प्लीज फॉरगिव्ह मी. आता का असं झालंय बरं माहिती? आता भगवंताच्या ऐश्वर्याने मोहित होऊन, म्हणजे आपल्याला आपल्याला अर्जुन आपल्यासाठी करतोय, सर्व जीवांसाठी. कारण भगवंतापुढे आपण झुकलंच पाहिजे. दुनिया झुकतीये, झुकाने वाला चाहिए. नाही का? कुठेच झुकतात लोक. मायेपुढे तर सारखं झुकतोच आहे आपण, किती जन्मापासून. पण कृष्णापुढे एकदा झुकलं, संपलंच मग. परत भौतिक जगात डोकं आपटावं लागणार नाही आपल्याला. हे शिकलं पाहिजे अर्जुनाकडनं. आणि तुम्ही गुरु आहात, तुमच्या श्रेष्ठ कोणी नाहीये. हे सगळं स्तुती करतोय अर्जुन. आणि मी साष्टांग प्रणिपात करून, म्हणजे परत म्हणतो, मी उद्धटपणा केला, सहन करा वगैरे प्रार्थना करतोय. आता बघा इथं 45व्या श्लोकामध्ये टर्निंग पॉइंट आहे. काय टर्निंग पॉइंट आहे बघा. थोडं तत्व समजून घ्यायचं आपल्याला इथं. काय तत्व आहे बघा, पहा आपण. अर्जुन म्हणतो, मी तुम्हाला म्हणालो होतो बघायचं तुमचं विश्वरूप. हा म्हणे, कधी न पाहिलेलं बघून थोडा आनंद झालाय मला. पण माझं मन भयानं व्याकुळ पण झालंय थोडं. म्हणून हे देवादे देव, हे जगन्निवास, तुम्ही काय करा म्हणे, माझ्यावर प्रसन्न होऊन तुमचं पुरुषोत्तम भगवान रूप प्रकट करा म्हणे. ते रूप मला पाहायचंय. आणि दिसेनं झालंय ते रूप. आता मग काय झालं, तो म्हणतो की तुमचं शंख चक्र गदा पद्म असलेलं चतुर्भुज रूप मला पाहायचंय म्हणे. ते रूप पाहायला मी खूप आतुर झालो. आणि मग 47 श्लोकात भगवंत काय म्हणतात बघा. मया श्री भगवानुवाच मया प्रसन्नेन तवार्जुनेदं रूपं परं दर्शितमात्मयोगात् तेजोमयं विश्वमनन्तमाद्यं यन्मे त्वदन्येन न हृष्टपूर्वम्. दृष्टपूर्वम. श्री भगवान म्हणाले, हे अर्जुन, मी तुझ्यावर प्रसन्न होऊन माझ्या अंतरंग शक्तीद्वारे या प्राकृत जगतातच हे परमश्रेष्ठ विश्वरूप तुला दाखविले. तुझ्या वाचून पूर्वी कोणीच हे अनंत तेजोमय आणि आद्यरूप पाहिलेले नाही. तुम्हाला आश्चर्य वाटतं, अद्वैताचार्याने पण नंतर कलियुगामध्ये चैतन्य महाप्रभूंनी अद्वैताचार्याने पण विश्वरूप दाखवलं. म्हणजे ते भगवंत आहे ते निश्चित आहे. मुद्दाम अद्वैताचार्याने इच्छा झाली की चैतन्य भगवंत कळावं सर्वांना. मग विश्वरूप आहे. एकदा म्हटले महाप्रभू, अद्वैताचार्य काय तुमचे काय इच्छा सांगा ना मला. काय म्हणणं आहे तुमचं? मला तुमचं विश्वरूप पाहायचंय. असं म्हणता बघता सगळं विश्वरूप दिसलं त्यांना. म्हणजे भगवंत आहे ते सिद्ध झालं. आता तात्पर्य उल्लेख येतोय. काय जण म्हणतात, अहो म्हणे दुर्योधनाला पण दाखवलं म्हणे, दुर्योधनाला विश्वरूप. शांतीचा प्रस्ताव घेऊन गेले ना भगवंत. कारण दुर्योधन आणि कंपनी त्यांचे कौरव, त्यांनी काय केलं होतं पांडवांना, किती वर्षाचा वनवास? 12 वर्षाचा वनवास. आणि 1 वर्षाचा अज्ञातवास, असं होतं स्वरूप. नंतर काय झालं मग? एवढं काळ होतं त्यांना. पण परत आल्यावर काय ठरलं होतं, तुम्ही परत या त्या राज्य परत देऊ आम्ही. आणि कुठं काय, काय बोलायला तयार नाही. काय नाही म्हण, काय देणार नाही. युधिष्ठिर महाराज म्हटले. आता बघा, युधिष्ठिर महाराज एवढे आत्मसंयम आहेत, ते भडकले नाहीत. ते काय म्हणाले, दुर्योधन कधीच म्हणाले नाहीत युधिष्ठिर महाराज, सुयोधनच म्हणायचे. इतकं त्यांचं दिव्य चरित्र आहे. ते म्हणतात, हे सुयोधन, काय हरकत नाही बाबा, आमचं राज्य नाही दिलं चालेल. आपण क्षत्रिय आहोत, राज्य कारभार करणं हेच आपलं कर्तव्य, तेच आपला तो स्वधर्म आहे. त्यामुळं तू काय कर म्हणे, फक्त 5 गावं मागितली, 5 गावं बघा, 5 गावं. 5 गावं दे, 5 जण हे करू, आमचं तिथलं काय हे कार्य करू म्हणे, काय हरकत नाही. पण तो काय म्हटला, सुईच्या टोकावर पण बसेल एवढी जमीन मी देणार नाही. मग जेव्हा कळलं भगवान श्रीकृष्णांना की आता काय करावं लागेल, एकच उपाय, कुठला? आक्रमण. आता करू नका तुम्ही आक्रमण. घरी आक्रमण केलं तर गोंधळ व्हायचा परत, नाही का? बाबूराव प्रभू, चेन्नई, बरोबर आहे ना? आक्रमण आपण नाही करायचं ना. त्यामुळे त्यांनी काय केलं, बघ कशी गोष्ट आहे की त्या भगवंताने विचार केला, भगवान श्रीकृष्णाला वाईट वाटलं.
ठीक आहे म्हणे, मी जातो म्हणे शांतीचा दूत बनून. भगवंत गेले. अर्जुन म्हणाला, कृष्ण या म्हणे, तुमच्यासाठी मी 56 भाऊ बनवलेत. किती? 56 भाऊ बनवलेत. कृष्ण म्हटले, तुझ्यासारखे 56 बघितलेत मी. असं नाही म्हटलं. म्हणतात ना असं, मराठीत म्हणू शकतोय फक्त, तुझ्या 56 बघितलं, असं नाही म्हटलं. पण भगवंताने खाल्लं नाही. युक्तीच केली भगवंताने. माहिती काय केलं? खरं तर जो दूध बनवून येतो ना, त्यांनी कुठं काय खायचं नसतं बरं का म्हणे. जिथं ज्या ठिकाणी तो जातो, हम्म, दूताचं कार्य करण्यासाठी, निरोप देण्यासाठी, तिथे काय खायचं नसतं म्हणे. आणि कृष्ण जाऊ लागले, तर ह्यानी काय केलं माहिती का? कृष्णाला पकडायला हे करायला सुरुवात केली. पकडा म्हणे, पकडा त्याला. म्हणे कृष्णाला पकडा, कृष्ण पळू लागले. आणि त्यांनी विश्वरूप दाखवलं मुद्दाम. दुर्योधन विश्वर बघून तरी मला भगवंत म्हणून स्वीकार करून, हं, आपण भक्त बनेल, मार्गाला लागेल म्हणून. पण तो काही भक्त नाही ना, त्याला थोडंच कळणार आहे. मराठीत म्हणे ना, टिंब टिंबला गुळाची चव काय माहित. कळलं ना तुम्हाला? त्यामुळे त्यांनी काय केलं, त्याला कळलं नाही. तो म्हटला, हा जादूगर आहे, जादूगर, जादू दाखवतो माझ्या पुढे. अरे माझ्या पुढे जादू नाही चालणार तुझी, जा म्हणे चालता हो. हं. ते विश्वरूप दाखवलं, झलक. प्रभुपाद तात्पर्यात म्हणतात, ते विश्वरूप थोडं झलक होतं, हे पूर्ण विश्वरूप दाखवलं फर्स्ट टाइमच. हे कोणी पाहिलं नाही म्हणे. हे वेदाध्ययनानं, दानानं, तपस्येनं हे कधीच शक्य नाही म्हणे, हे पाहणं, हे विराट रूप. म्हणे, पण तू माझं भयंकर आणि हेच आतलं रूप बघून तू व्यथित झालेला आहेस, भ्रमित झालेला आहेस. मी काय करतो म्हणे, हे रूप आता आवरून घेतो म्हणे आता. हे मत भक्ता, माझं भक्त आहेस ना, म्हणून तुला विश्वरूप आवडणार नाही. सर्व क्लेशातनं मुक्त हो म्हणे. तुला जे रूप पाहायची इच्छा आहे ना, ते शांतपणे बघ म्हणे. मग काय केलं माहिती भगवंतानं? चतुर्भुज दाखवलं, चतुर्भुज रूप. चतुर्भुज रूप. आणि चतुर्भुज दाखवलं. पण चतुर्भुज पाहून सुद्धा काय झालं पुन्हा? चतुर्भुज दाखवलं, पण भगवंतानं बघितलं, चतुर्भुज रूपानं म्हणजे एवढा प्रसन्न दिसत नाही अर्जुन. मग काय केलं भगवंतानं? द्विभुज. द्विभुज रूप दाखवलं, श्याम सुंदर रूप दाखवलं. आणि अर्जुन काय झाला? शांत झाला. इथं म्हणजे सौम्य वपुः, म्हणजे अगदी दिव्य सुंदर दिसत आहे भगवंत, म्हणजे भयंकर दिसत नव्हते. इथं अर्जुन काय म्हणतो बघा, अर्जुनाचा अनुभव बघा आता, रिअलायझेशन. अर्जुन वाच, दृष्ट्वेदं मानुषं रूपम तव तव सौम्यम जनार्दन, इदानीमस्मि संवृत्तः सचेता प्रकृतीम गतः. म्हणतो श्रीकृष्णांचं मूळ रूप पाहून अजून काय म्हणतो बघा, हे जनार्दन, तुमचे अति सुंदर मनुष्य रूप पाहून मी आता शांतचित्त झालो आहे, आणि मी आपल्या पूर्वस्थितीवर आलो आहे. म्हणजे परत आलोय म्हणे मी आता. तुमच्या हे रूप पाहून आनंद झालाय. विश्वरूप पाहून आनंद झाल्याचं म्हटलं नाही त्यांनी, विभूज रूप पाहून आनंद झाला. म्हणजे भक्ताला भगवंताचं विश्वरूप पाहायची इच्छा नसते. विश्वरूप दाखवलंच का बरं? एक कारण आहे की विश्वरूप दाखवल्यामुळं विश्वास बसतोय ते भगवंतच आहेत म्हणून, दुसरं कोण दाखवू शकत नाही. दुसरं म्हणजे जे विश्वास झाला भगवंत. आणि दुसरं म्हणजे काय, जे भगवंताला निर्गुण निराकार समजतात, तर त्यांना हे विश्वरूप आवडतं का बरं? ते विश्वाचं रूप आहे. त्यामुळे त्यांना निवळ एका मंदिरातलं रूप वगैरे ते नाही, पण असं संपूर्ण विश्वात म्हणजे एक रूप आहे, ते बरं वाटतं. पण हळूहळू ते बघता बघतात काय करतात मग, हळूहळू या द्विभुज रूपाकडे ते आकर्षित होत. कधी म्हणे, आपण श्लोक पाहिलेला माहिती आहे आपल्याला, बहुनाम जन्म नामंते ज्ञानवान मा प्रपद्यते वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभ. अनेक अनेक जन्मानंतर ज्ञान मिळत 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 एक वेळ अशी येते, तो महात्मा बनतो. का महात्मा बनतो? वासुदेव म्हणजे कृष्णच सर्व काही आहेत हे कळतं, तोच खरा महात्मा आहे. एका झटक्यात होत नाही, एका रात्रीत येत नाही. कधी होते ते? खूप जन्मानंतर. ज्यांनी कोणी कृष्णच भगवंत म्हणून स्वीकार केलेला आहे,
ते एका रात्री झालेलं नाही बरं का. खूप जन्मानंतर त्यांनी स्वीकार केला कृष्ण भगवंत म्हणून. बरेच जण कृष्ण भगवान म्हणून स्वीकार करत नाहीत का बरं? त्या स्तरावर आलेच नाहीत अजून. तेवढी पुण्याही नाही, पुण्य कमी पडली. नाही, भगवान म्हणतात हे जे रूप आहे ना, सुंदर रूप, देवता पण इच्छा करतात पण हे रूप पाहण्याची. किती सुंदर श्लोक आहे. भगवान काय म्हणतात बघा. श्री भगवान वाच 52वा श्लोक आहे. सुदुर्दर्शम इदम रूपम दृष्टवानसि यन्मम देवाप्यस्य रूपस्य नित्यम दर्शन कांक्षिण. काय म्हणतात इथं? हे अर्जुन, श्री भगवान म्हणतात हे अर्जुना, आता तू जे माझे रूप पाहत आहेस त्याचे दर्शन होणे अतिशय दुष्कर आहे. देवता सुद्धा हे मधुर रूप पाहण्याची संधी प्राप्त करण्याच्या नित्य प्रयत्नात असतात, पण त्यांना तेवढं सोपं नाही, दुर्लभ आहे त्यांना पण. हे जे आपल्या दिव्य चक्षुंद्वारे जे रूप पाहतोय स्वतः, दिव्य रूप, ते वेदाध्ययन, कठोर तप, दान, पूजा याच्या नाही म्हणे. या साधनाद्वारे माझं मूळ स्वरूप पाहू शकत नाही कोणी. म्हणजे काय केलं पाहिजे? मग काय करायचं काय म्हणे? मग लगेच पुढच्या श्लोकात भगवान उत्तर देतात. काय म्हणतात बघा. 54व्या श्लोकात आधी म्हणतात वेदानं तपस्यानं याच्या शक्य नाही. मग कशाने शक्य आहे? ऐका म्हणे पुढं काय म्हणतात. भक्त्या, म्हणजे भक्तीद्वारे. भक्त्या त्वनन्यया शक्य अहमेवं विधो अर्जुन ज्ञातुम द्रष्टुंच तत्वेन प्रवेष्टुंच परंतप. हे अर्जुना, मी जसा तुझ्या समोर उभा आहे तसे मला केवळ अनन्य भक्तिमय सेवेनेच जाणणे शक्य आहे, आणि या प्रकारे मला साक्षात पाहता येते. केवळ याच मार्गाने तू माझ्या रहस्यमय तत्वात प्रवेश करू शकतोस. म्हणजे फक्त भक्ती भक्ती भक्ती, दुसरं काही नाही. भक्ती म्हणजे काय? भक्तिमय सेवा. काय म्हणतं? भक्तिमय सेवा. आपण सेवा नाही केली ती भक्ती होऊ शकत नाही. म्हणून ही भक्तिमय सेवा खूप महत्वाची आहे. आणि मग भक्तिमय सेवा केल्यावर काय होणार आहे? मला साक्षात पाहणे शक्य आहे. केवळ याच मार्गाने तू माझ्या रहस्यमय तत्वात प्रवेश करू शकतो आणि धामात जाऊ शकतो तो. म्हणजे भक्ती करणं खूप आवश्यकता आहे. आणि म्हणून या या अध्यायाचा अंतिम श्लोकात असं म्हटलेलं आहे. मत कर्म कृन मत परमो मत भक्त संग वर्जित निर्वैरा सर्वभूतेषु यसमामेति पांडव. हे अर्जुना, जो सकाम कर्म आणि तर्कवादाच्या संघातून मुक्त होऊन माझ्या विशुद्ध भक्तिमय सेवेमध्ये संलग्न होतो, जो माझ्या प्रित्याचं कर्म करतो, जो मला आपल्या जीवनाचे परम लक्ष्य मानतो आणि जो सर्व प्राणी मात्रांशी मित्रत्वाने वागतो, तो निश्चितपणे मला प्राप्त होतो. किती महत्वाचे मुद्दे बघितलं ना. काय केलं पाहिजे त्यांनी? सकाम कर्म आणि तर्कवाद संघातून मुक्त होणं म्हणजे काय माहिती का? सकाम कर्म म्हणजे पुण्य मिळवणं, कर्मकांडातून स्वर्गात जाण्याचं नियोजन ज्यांचं आहे ते सकाम कर्म करतात. तर्कवाद कोण करतं बरं? ते ज्ञानयोगी आहेत. तर्कवाद, भगवंत असे असेल तसे असेल. अरे असे असतील नसेल तुला काय करायचं? कसे आहेत ते बघा शास्त्राच्या आधारे. तर्क करून काय उपयोग आहे? पण त्यातनंही मुक्त होतील. आणि भगवान म्हणतात माझ्या विशुद्ध भक्तिमय सेवेमध्ये संलग्न होतो. काय केल्यामुळं? ऐकून तो श्लोक. अन्याभिलाषिता शून्यम ज्ञान कर्म ध्यानावृतम. हे दोन मुद्दे आहेत. ज्ञान आणि कर्माचं आवरण नसलं पाहिजे म्हणजे. इथं म्हटलेलं आहे ज्ञान आणि कर्माचं आवरण नसायला पाहिजे. त्यातनं मुख्य मुद्दा हाच आहे की भगवंताला जर जाणायचं असेल एखाद्याला, तर त्यानं सकाम कर्म करून चालणार नाही. स्वर्गात जाण्याची पण इच्छा आहे, कृष्णाला पण बघायचं, कसं शक्य बरं? शक्य नाही. एका तर्क करत असेल भगवंत असे असतील तसे असतील, हे तर्क कशाला करायचं? शास्त्रात दिलेलं आहे, बस स्वीकार करा. भगवद्गीता जशी आहे तशी ऍज इट इज. प्रश्नच मिटला. कशाला आपला गुजरायचं मध्ये? काय तर म्हणता अहो कर्मयोग हाच मुख्य योग आहे, हाच योग आहे. आज तुम्हाला कोणी सांगितलं? भगवंत काय म्हणत ते ऐका. काय म्हणतं भगवंत? केवळ भक्तच मला जाणू शकतो, दुसरा कोणी नाही. आणि तर म्हटलेलं आहे जो सकाम कर्म आणि तर्कवाद संघातून मुक्त होऊन माझ्या विशुद्ध भक्तिमय सेवेत संलग्न होतो,
जो माझ्या प्रित्यर्थ कर्म करतो, जो मला आपल्या जीवनाचे परमलक्ष मानतो आणि जो सर्व प्राणी मात्रांशी मित्रत्व म्हणून वागतो, हम्म, तो निश्चितपणे मला प्राप्त होतो. म्हणजे भक्ती केल्याशिवाय काही खरं नाही. भक्ती करणं खूप आवश्यक आहे. आणि हा जो आपण बघितला 11वा अध्याय, हम्म, याच्यामध्ये भगवंतानं विश्वरूप दाखवलं, आपलं विश्वरूप. आणि विश्वरूप दाखवून काय केलं भगवंतानी? सिद्ध केलं मी भगवंत आहे म्हणून. मग आपल्यातलं आहे का कोणी भगवंत? हा, सिद्ध करणार का तुम्ही? हो, विश्वरूप दाखवतो आम्ही. विश्वरूप आजकाल अॅनिमेशननी विश्वरूप दाखवू शकतो आपलं. आपण थांबलोय, सगळीकडे विश्वरूप बघा, माझं विश्वरूप. लोकांना कळतं आता, AI वगैरे द्वारे काही पण लोक काय करू शकतात. एकाने काय केलं, मी शेजारी बसले एकाच्या, तर त्याने काय केलं, आपला फोटो हे केला यायला, आणि आणि म्हटलं की मी लहान असताना मी कसा दिसतो ते दाखव म्हणलं. हा, 20 वर्षात वयसाने मी कसा दिसत होतो. लगेच चित्र आलं तिथं. थोडं फरक बराच फरक होता आता, पण बऱ्यापैकी ते त्यांनी हे केलं. म्हणजे काही पण करू शकतात. AI मधनं विश्वर पण दाखवू शकतील ते. पण माहिती आहे सर्वांना, हे काय, हे AI, हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे. हे रिअल इंटेलिजन्स नाहीये. रिअल इंटेलिजन्स काय माहिती आहे आपल्याला? भगवंताने सांगितलं ना. कुठला श्लोक तर माहिती आहे आपल्याला? 10व्या अध्यायातला 10वा श्लोक आहे. 10-10, 10-10, 10-10 आणि 10-10. कुठला श्लोक आहे? तेषां सतत युक्तानां भजतां प्रीतिपूर्वकं ददामि बुद्धी योगम तम येन माम उपयांती ते. जो मला सतत आणि प्रेमानं माझी भक्तिमय सेवा करण्यामध्ये मग्न झालेला आहे, त्याला मी अशी बुद्धी देतो, ज्या बुद्धीद्वारे तो माझी प्राप्ती करू शकेल, माझ्याकडे येईल परत. म्हणजे ही आपल्याकडं दिव्य बुद्धी खूप आवश्यक आहे. भौतिक जगातली बुद्धी काय उपयोगाची नाही. भौतिक गोष्टीमध्ये आपल्याला हे करणार नाही. आध्यात्मिक बुद्धी, स्पिरिच्युअल इंटेलिजन्स, त्याची आवश्यकता आहे. आता आपण या 11व्या अध्यायाचं महात्म्य ऐकूया, विश्व दर्शन योगचं. तर शिव पार्वती संवाद सुरू आहे. शिवजी म्हणतात पार्वतीला, या 11व्या अध्यायाचं महात्म्य सांगणाऱ्या हजारो कथा आहेत म्हणे, पण एक कथा मी सांगतो म्हणे तुला. पार्वतीला ते म्हणतात, एक नदी होती म्हणे, प्रणिता नावाची नदी होती. त्या नदीच्या काठावर मेघंकर नावाचं एक एक नगर होतं, मेघंकर नगर. आणि तिथं एक सुनंदन मुनी होते. भगवंताचे, वासुदेवाच्या, कृष्णाचे फार थोर भक्त होते. आणि तीर्थयात्रेला निघाले. आणि प्रवासामध्ये काय झाले, का गावात त्यांना रात्री मुक्काम करावं, थांबावं लागलं. आणि मग तिथल्या ते गावचा जो प्रमुख व्यक्ती होता, मुखिया म्हणा किंवा सरपंच असेल कदाचित, त्यांनी यांचं स्वागत केलं. आपल्या गावात महाराज आलेत बाबा, स्वागत सत्कार केला त्यांची. मग स्वागत आदर सत्कार केला. पण तो मुखिया म्हणाला की, म्हणे हे महाराज, म्हणे तुम्ही तर आलाय खरं, पण आमच्या गावामध्ये एक राक्षस राहतोय म्हणे. ते राक्षस काय करत, आधी आम्हाला कोणाला पण खाऊन टाका. आता त्यांनी काय केलं की, या गावात लोकांना तो खात नाही, पण कोणी आलं समजा बाहेरचं, त्याला खातो म्हणे. आणि एकदा चुकून माझ्याच मुलाला खाऊन टाकलं म्हणते. आणि त्यामुळं आता तुम्ही तर आलाय म्हणे, त्यामुळं थोडं अवस्था बिकट आहे म्हणे आता. तर आता सुनंदन मुनी म्हणाले की, तो राक्षस आला या गावात, आला कस काय राक्षस, इथं कस काय आला पण माणसामध्ये राक्षस? तर त्यांनी ती पुन्हा एक गोष्ट सांगितली. त्या गावात एक शेतकरी ब्राह्मण होता आणि शेती करायचा, शेतीवर आपलं हे करायचा, दिवसा शेती करायचा. आणि रात्री रात्री पण तिथंच मग शेतीची कामं करत, पण रात्रीनुसार राखण करायचा तिथं थांबून. त्या शेतामध्ये थांबायचा आणि तिथंच कदाचित छोटंसं झोपडीसारखं बसा, तिथं हे करून तो राहायचा. आणि मग त्या ठिकाणी शेताची राखण पण व्हायची आणि दिवसा शेतीची कामं वगैरे व्हायची. आणि मग एकदा काय झालं, त्या ह्याच्यामध्ये एक प्रवासी कुठं निघाला होता. पूर्वी पायी जायचे माहिती आहे ना आपल्याला, तीर्थयात्रा असेल कुठे तर पायीच प्रवास करायचे. सगळीकडेच काय घोडा घेऊन जाणार नसायचे, बैलगाडी सगळीकडे शक्य नसायचं. बरेच जण पायीच चालायचे आणि तीर्थयात्रा म्हणजे पायीच जायचे बऱ्यापैकी.
आणि एक प्रवासी त्या गावामध्ये रात्रभर थांबला होता तिथं. आणि अचानक एक फार मोठा गिधाड, मोठा असा ना, फार भयंकर पक्षी असतो गिधाड. त्या गिधाड त्याच्या मागे लागला त्याला धरण्यासाठी म्हणून. आणि तो भीतीने पळत पळत सुटला आणि काय झालं, खड्ड्यात पडला. आणि खड्ड्यात पडल्यावर काय झालं, ओरडू लागला जोरात, हाका मारला, वाचवा वाचवा म्हणून. तो ब्राह्मण तो होता ना, शेतकरी, तो जवळच होता, पण त्याने काय वाचवायला गेलं नाही, काहीच केलं नाही, त्याने प्रयत्नच केला नाही, दुर्लक्ष केलं नाही, मदत केली नाही. आणि तिथं फार दूर अंतर एक तपस्वी ऋषी होते. त्याने पाहिले की हा इथं असून पण त्याने ओळखलं, हा जवळच होता पण यांनी मदत केली नाही, काहीतरी मदत करायला हवी होती. तर त्यांनी मदत काहीच केली नाही. असं जटायूनं, जटाचं वय जरी झालं असलं, एक पक्षी होता, त्याला जास्त म्हणजे थकलेला होता तो. तशा स्थितीत पण त्याने काय केलं, रावणाशी मुकाबला करण्याचा प्रयत्न केला होता, बरोबर आहे ना? रावणाला अडवण्याचा प्रयत्न केला, पण त्याने त्याचे पंख कापून टाकले, पडलेला होता खाली. मग भगवंत आले, प्रभू रामचंद्र, मग त्यांच्याकडनं त्याला कळलं वगैरे गोष्टी आहेत. तसं इथं काय मदत केलीच नाही. आणि त्यामुळे काय झालं की चिडून त्या ऋषीने सांगितलं, तू फार निर्दयच म्हणे. अरे एक माणूस तर मरतोय, तुला काही वाटलं नाही का, तू एवढा ब्राह्मण आहे, थोडं तरी प्रयत्न करावा. काय कधी काही युद्धच करायचं नाही, थोडं हे केलं तर काही वाचला असता तो. तर मग तू फार निर्दय, तू काय कर म्हण, तू पण आता तू काय राक्षस बनशील म्हणतो, राक्षस, राक्षस सारखाच म्हणतो. तो घाबरून गेला, क्षमा मागितलं, क्षमा करा म्हणे महाराज, मला क्षमा करा. ठीक आहे म्हणे, क्षमा करतो मी. जर तो राक्षस बनल्यानंतर एखादा जर बुद्धिमान पुरुष भगवद्गीतेच्या 11 अध्यायाचं पठण आणि त्याचा अर्थ जर सांगितलं तुला, तर तू त्या भयंकर स्थितीनं मुक्त होशील. आज त्यांनी उशाप दिला. आणि मग असं म्हटलं. आणि योगाने काय झालं मग, सुनंदन मुनी तिथं आलेच होते. मग सुनंदन मुनी काय केलं, त्या तो तर राक्षस आला होता त्याच्या पुढं हा भगवद्गीता 11 अध्याय काय केलं, वाचून दाखवला, पठण केलं त्याचा, त्याचा अर्थ पण सांगितला. आणि काय झालं, मग याचा परिणाम म्हणजे त्या राक्षसाला मुक्तीच मिळाली लगेच. एवढंच नाही, त्या राक्षस जे जे पुरुष स्त्रिया ज्यानं ज्यानं खाल्लं होतं, त्या सरपंचचा मुलगा, त्या सर्वांसाठी काय झालं मग, वैकुंठातून विमान पण आलं त्याला नेण्यासाठी, दिव्य विमान. ते सगळे कुठे निघाले मग, निघाले, आम्ही जातो वैकुंठाला. निघाले वैकुंठाला सगळे. आणि वैकुंठाला निघाले. आणि आचार्यानं काय झालं मग, या अध्यायाचं पठण किती महत्वाचं आहे हे आपण समजू शकतो. नुसतं कुठलं तरी आपल्याला वाटतं गीता, हा भगवता आपली इस्कॉनचीच आहे, आपल्याच प्रिंटिंग पर्यंत छापलं जातं, आपलंच आहे सगळं, म्हणून आपण त्याचा अनादर करतो. त्यावर एखाद्याला गीताला किती आदराने ते घेतात, ठेवतात. हं? तर तसं आदर करणं आवश्यक आहे. आणि या अध्यायामध्ये अर्जुनाने काय केलं, अं, भगवंताच्या विश्वरूपाविषयी बोलतो. आणि निष्कर्ष हाच आहे, जो कोणी श्रद्धेनं भगवद्गीतेच्या 11 अध्यायाचं पठण आणि चिंतन करतो, त्याला भगवंताच्या विश्वरूपात आणि त्यांच्या सर्व व्यापकतेचं ज्ञान होत आहे. तो पाहायची इच्छा करत नाही, पण त्याला कळतं भगवंत सगळीकडे आहे, एक निराकार भावनेत नाही. आणि त्याचबरोबर काय होतं मग, त्याच्या सर्व पापांचा नाश होऊन त्याला भगवत प्राप्तीचा मार्ग मोकळा होतो. असं वर्णन या ठिकाणी आपण पाहिलं.